का वर तोंड करून बघताय? रांडा मिरी एखाद्याचं वकून पाडत्या. शी कसं खाते गे? मी बी कशी बी खाईन. तुमच्या का पोटात केळ कारवायला लागली? कोणी उठू नका. वादात होत आहे.
नाही नाही त्याला म्हणतो मला ईडी ए नाही येडी. त्याला पण ईडी 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 मला म्हणतो ईडी कोण म्हणलं तू म्हणला नाटण्या मला सगळ्यात एकच ईडी 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 यायला लागलंय म्हणे ईडी झाली का उगा ईडी झाली काय मला यायला लागले ए कुणाचं तुला काय करायचं ओके मुडदा म्हणतो कोणाचं पुन्हा म्हणणार कोणा संग कधी कवा कुठं ह्यासाठी बुवा झालाय वर सांग ना मग कुणाचं लोकांची गाव हिंडायची आणि लोकांच्या चौकशा करायच्या ए सांग ना नवराच का माझा एवढा दम देतोस ए प्लीज सांग ना कसं बटणे वाला म्हणतो प्लीज प्लीज सांग ना प्लीज सांग ना मला का नाही हा त्याचा छान लागले त्याचं कोणाचं ती म्हातारी कशी कान पाडून ऐकती सांग ना लय पटकन लोकाला लोकांचं ऐकायची सवय ए सांग पटकन बोलू नको की तुला एकट्याला म्हणून सांगते माईकवर हा सांग पटकन मग मला का नाही ती म्हातारा आहे का तू असं कर हा ऑनलाईन आहे ऑनलाईन ए मी ऑनलाईनच आहे रेंज मध्ये एक जरा रेंज ए मला फुल रेंज आहे तुला रेंज असून मोबाईलला नाही तुला रेंज असून असं म्हणते ए. हा ते बघ मोबाईल दिलं की हसतीच लगी मला का नाही हा त्याचा छेड लागलाय त्याला कोणाला सांग पटकन कुठे भुंबलू नको की अरे तो 3 तोंडाचा 6 हाताचा 2 पायाचा ओळख 3 तोंडाचा 6 हाताचा 2 पायाचा नारायणपूरचा दत्तोबा त्यानं मला फसावले त्यानं मला यायला लावले त्याने यायला लावले म्हणून तर मी सगळं सोडले काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्याचं यायला लागल्यावर काय शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची आस, देहभानाची विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी सगळे धडपडी वेडी काय मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी बघाई आली वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी ग बघाई आली वेडी बाई मी झाले वेडी ग बघाई आली वेडी वेडी ग वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी बघाई आली वेडी खाल्लं का नाही घरी कुणी काय आज लोक खायला लागले की मक्का मक्का वर तोंड करून बघताय रांडा मिरी एखाद्याचं वकून पाडत्यात शी कसं खाते गे मी आपली कशी बी खाईन तुमच्या का पोटात केळ कारवायला लागली काय झालं ती पोरं म्हणते ती हे मी तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरण दे थोडं दे फुकट आलंय व्हय? तुम्ही नाही मला खाऊ देणार धरा परशा. लगेच आ करते ती. झाला कर्माचा मातेरा सोडून धराचे घरारा झालेले मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी बघाई आली वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी ती म्हातारा कसं चेकाळलं. काय म्हणते मला म्हणते मी आपण दोघं लव्ह मॅरेज करू अरे वा मोठे मोठे मंत्री मला बघून कठळून मेलं आणि तो नादावला लाटण्या वंदे मातरम. एक बच्चा, गणपती बाप्पा मोरया मोरया जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी
वाजले की वारा वाजले की वारा कुठली कर्माची साखळी हिंदू लागली आळोआळी आता मला कोणा कळी मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफडी येड्यानं मी इडी अरे तुम्ही सगळी चिडी कुशाल घरदार सोडले ती 11:30 वाजल्या तरी बोंबड इथं बसलाय तुम्ही तर लय शहाणा आहे वय अरे येड्यानो खरं तर हेच वेळ लागावं आपण आपले पण विसरणं हे खरं वेळ आहे आपण आपले पण विसरावं मितूपणाची ओळवण करावी आणि एक भगवंतमय व्हावं हे खरं वेळ आहे पण तुम्हाला या सोंगाचं वेळ लागल्यामुळं तुम्ही अजून कस तरी थांबलाय पण या बाह्य सोंगणाचं वेड्यानं होता असं अंतरंगानं त्या प्रभू प्रेमाचं वेड लावून घ्यावं अंतरंगानं वेड व्हावं वेड माझ्या गवळणीसारखं लागावं गवळणी वेड्या व्हायच्या कधी कृष्णाची बातमी ऐकली तरी गवळणी विधेय व्हायच्या कृष्णमय व्हायच्या आणि तशाच निघायच्या कन्हैया तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे पड़ती के नाद दीवानी बनी तेरे पड़ती के नाद दीवानी बनी आंखों में कुमकुम कानों में काजल आंखों में कुमकुम कानों में काजल कोई पे साड़ी लपटने लगी कोई पे साड़ी लपटने लगी तेरे पड़ती के नाद दीवानी बनी तेरे पड़ती के नाद दीवानी बनी तेरे पड़ती के नाद दीवानी बनी हाथों में पैंजन पाँवों में कंगन हाथों में पैजन पाँवों में कंगन नाकों पे मिश्री लगाती रही नाकों पे मिश्री लगाते रही तेरे बंसी के नाद दीवानी बनी तेरे बंसी के नाद दीवानी बनी तेरे बंसी के नाद दीवानी बनी गाँवों का बछड़ा भैंसों को छोड़ा गाँवों का बछड़ा भैंसों को छोड़ा गाईचं वासरू म्हशीला सोडलं गाईचं वासरू म्हशीला सोडलं बैलो की धार निकलने लगी बैलों की धार निकलने लगी तेरे बंसी के नाद दीवानी बनी तेरे बंसी के नाद दीवानी बनी तेरे बंसी के नाद दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी इतकं दिवाणं व्हावं इतकं वेड व्हावं इतकं वेड लागावं देव पावयाशी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो ते देवची होऊन ठेलो अशी आपली अवस्था व्हावी पण आपली अवस्था कशी होते आपण किती पारायण केली किती वाऱ्या केल्या किती व्रतवैकल्य केली आपली अवस्था काय बदलली का आपली अवस्था कशी होते देव पावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो ही आपली अवस्था आणि अवस्था हे अवस्थाच व्हाव्यात अवस्था व्हाव्यात त्यावेळेला आपण म्हणू आता कैसे घरदार नाही उरला मी तूपणाचा भार पाप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर आरिली बुडी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी हे बाई मी झाले वेडी बघा ही आली